जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 31 आणि 32. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मदोन्मत्त असलेल्या रावणाने सर्व देवांना आपल्या बंदिवासात ठेवले होते. सर्व देवांना त्यांच्या त्यांच्या परीने सेवाकार्य कामेही दिली होती. बराच काळ रावणाच्या बंधनात राहून देवही कंटाळले होते. बंधमुक्त होण्यासाठी देवही परमेश्वराची प्रार्थना करीत होते. महापराक्रमी असणाऱ्या श्रीरामांनी देवांना बंधमुक्त करण्याचा संकल्प केला. श्रीरामांनी आपल्या महान पराक्रमाने स्वसामर्थ्याने सर्व देवांना बंधमुक्त केले. देवांना मोठा आनंद झाला. सर्व देवांनी रामचंद्रांचे मोठे कौतुक स्तुती केली. श्रीरामांवर आकाशातून पुष्पवृष्टीही केली. असे हे महापराक्रमी, महाप्रतापी, महाशूरवीर असणारे श्रीराम सर्व अवतारांमध्ये आगळे वेगळे दिसतात. ज्यांचे ठिकाणी सर्व सद्गुण सामावलेले दिसून येतात. रामाच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे सद्गुण होतेच, पण त्याचबरोबर दुष्टांचे निर्धारण करण्याकरता महान शौर्य, धैर्य, महापराक्रमही होतात. म्हणून 33 कोटी देवांना ते बंधमुक्त करू शकले. जय जय रघुवीर समर्थ. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. गौतम ऋषींची धर्मपत्नी अहिल्या हिचा इंद्राकडून विनयभंग झाला. अहिल्याच्या स्त्री स्वरूपाचा अपमान झाल्यामुळे अहिल्या ही गौतम ऋषींकडून शापित झाली. आचार विचार संपन्न असणाऱ्या ऋषीशापाचा परिणाम अहिल्याच्या जीवनावर झाला. ऋषीशापामुळे अहिल्या ही आचारहीन, विचारहीन, चैतन्यहीन अशी जडमुक्त झाली होती. बराच काळ अशा जडावस्थेत असणाऱ्या अहिल्यास श्रीरामचंद्रांनी मानवी जीवनाचे रहस्य सांगितले. थोडक्यात ब्रह्मोपदेशही केला. प्रभू रामचंद्रांच्या ब्रह्मवाणीचा ध्वनिस्पर्श होताच अहिल्या सावध झाली. ती अहिल्या पूर्ववत सावध साक्षेपी झाल्यामुळे तिची त्या जडावस्थेतून मुक्तता झाली, उद्धारही झाला. श्रीरामांच्या पदस्पर्शाने, हस्तस्पर्शाने, शब्दस्पर्शाने अनेक भक्त उद्धारून गेले. त्याचप्रमाणे अहिल्याही उद्धारून गेली. रामावतारात घडलेला हा कथाभाग आहे. ईश स्वरूपाचे, आत्मरामाचे वर्णन करता करता वेदवाणी कुंठित झाली. हा परमात्मा स्वरूपाचे यथार्थ वर्णन करू शकली नाही.